इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या एसटीला धारमध्ये अपघात झाला। या अपघातात 13 ते 15 जणांचा मृत्यू झाला आहे। 15 जणांना सावित्री नदीतील घटनेची ही पुनरावृत्ती आहे। इतर बेपत्ता प्रवाशांचा शोधकार्य सुरू आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींचा सगळा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे। दरम्यान 2 ऑगस्ट 2016ला मुंबई गोवा महामार्गावर महाडमध्ये सावित्री नदीत एसटी कोसळल्याची घटना घडली होती। या घटनेत 40 प्रवाशांचा मृत्यू झालेला होता। इंदूरमध्ये एसटीचा अपघात झालाय। अमळनेरचे, काही राजस्थानचे, काही मध्य प्रदेशचे प्रवासी आहेत। 40 प्रवासी प्रवास करत होते। पूर्णच्या पूर्ण नदी उलटी नर्मदा नदीपात्रात पडलेली आहे। उरलेल्या लोकांचा, प्रवाशांचा शोध घेतला जातोय। मात्र या आज घडलेल्या घटनेनं आठवड्याची सुरुवात भीषण अपघातानं झालेली आहे आणि या घडलेल्या घटनेनं सावित्री नदीत पडलेल्या बसची आठवण झाली। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा बहिरम या मार्गावर रात्री भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये तब्बल 6 जण जागीच ठार झाले। एकाची प्रकृती गंभीर आहे। इनोवा कार आणि बाईकमध्ये झालेल्या या अपघातात बहिरम इथल्या तिघांचा तर बोधड इथल्या तिघांचा मृत्यू झालाय। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये इनोवा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झालेला आहे। अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीतच अडकून पडले होते। अपघातानंतर परतवाडा बहिरम या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झालेली होती। अखेर अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आणण्यात आली। बातमी आहे दौंडमधून।